RTI प्रकरण प्रकरणामध्ये प्रवेश घोटाळा झालाय अशी तुम्ही ठिय्या आंदोलनाची माहिती दिली होती। ठिय्या आंदोलनामध्ये शिक्षण विभागामध्ये काय मत झालेलं आणि काय माहिती दिली त्यांनी? गेल्या 22 तारखेपासून आम्ही यांच्याकडे पत्रव्यवहार चालू आहे, निवेदन देणं वारंवार चालू आहे। वेळोवेळी GRच्या यांच्या ज्या पत्रामध्ये आहेत नमूद गोष्टी त्यासाठी त्यांना प्रत्येक वेळेस निदर्शनास आणून दिलेला आहे। पण यांचा असा कारभार आहे की कुठेतरी पैशाचा आर्थिक व्यवहार करून यांनी GRच्या अनुषंगाने एकही ॲडमिशन केलेलं दिसून आलेलं नाही। दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळेस आम्ही जात असताना जे त्याच्या समितीवर जे आहेत पदाधिकारी त्यांनी वेळोवेळी आमचं ऐकूनही आमची हॅरॅसमेंट केल्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे, पालकांचीही केलेली आहे। दुसरी गोष्ट, त्या GRमध्ये SC ST OBC विधवा प्रवर्ग असतानाही त्या अनुषंगाने कुठलीही पडताळणी केलेली नाही। म्हणजे एकंदरीत GR वेगळा ठेवून एका पत्रावळीसारखा GR त्यांनी वापरला आहे आणि त्यांचा मनमानी कारभार यांनी ओपन असा करून दाखवलेला आहे। वेळोवेळी COनेही त्यांना प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी सुनावणी करून वेळोवेळी निदर्शन आणून देऊनही त्यांनी COचे सुद्धा कुठल्याही प्रकारचे आदेश पालन केलेले नाहीत। आता जे शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन केलं त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला जे समोर आम्ही त्यांच्या समोर जे त्रुटी दाखवल्या त्यानुसार आणखीन कारवाई करू असे 19 तारखेपर्यंत आम्हाला थांबण्यास सांगितलं आहे। जर 19 तारखेला त्यांनी योग्य कारवाई केल्याचे आम्हाला निदर्शन आले नाही तर आम्ही 2 दिवसांनी त्यांची भेट घेऊन नंतर आमचा उपोषणाचा आणि निलंबनाचा या उद्देशाने आम्ही आणखी आंदोलनात भर पाडणार आहोत आणि हे आंदोलन पूर्ण जिल्ह्यात होईल याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे। ठीक आहे, RTI प्रवेशमध्ये घोटाळा झालाय, किती शाळेमध्ये घोटाळा झालाय आणि तुम्ही आता जो खुलासा केलेला आहे किती शाळांचा खुलासा आणि किती विद्यार्थी आहेत? RTI मध्ये एका शाळेचे 17 विद्यार्थी आम्ही काढले होते, एका शाळेचे 17। म्हणजे अजून किती शाळा? अनुषंगाने पूर्ण तालुक्यामध्ये किती निघतील किंवा पूर्ण जिल्ह्यात किती निघतील यांनी पूर्ण पडताळणी कशी केली, आमचा त्या समितीवरच पूर्ण आरोप आहे की त्यांनी कशा प्रकारे त्याची पडताळणी केली, कशा प्रकारे त्याची कागदपत्र हाताळणी केली, याचा कुठेतरी त्यांनी संशयास्पद असा कारभार केल्याचा आमच्या निदर्शनात आला आहे। आणि एका शाळेचे 17 विद्यार्थी निघतात म्हणलं, तालुक्यामध्ये किती निघतात ह्याचा विचार त्यांनी केला पाहिजे। सामान्य पालकालाही कळेल, सामान्य वर्गालाही कळेल यामध्ये किती असं भ्रष्टाचाराचा प्रकार चालू आहे। ठीक आहे, मग आता हे बाकीच्या शाळांची पाहणी करण्यासाठी तुम्ही त्यांना सांगितलेली आहे का किंवा त्याचा तुम्ही पाठपुरावा करणार आहात का? हो, आम्ही त्यांची आम्ही तर पाठपुरावा हे आता ओपनच केले, आम्ही पाठपुरावा करून यात त्यांचा कुठलाही सहभाग नाही। आम्ही स्वतः पाठपुरावे करून ते ओपन केलेलं आहे। यात त्यांनी कुठलीही दक्षता घेतलेली नाही, खबरदारी घेतलेली नाही आणि कुठल्याही प्रकारे त्यांनी कारवाई केली नाही। आम्ही जे कागदपत्र दाखवले त्यांनी ते बघितलेले आहेत आणि त्याच्यावर त्यांची सहमती आलेली आहे। निलंबन त्याच्यानंतर झालेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, निलंबन करत असताना त्यांनी तालुक्याच्या खेडेगावातल्या मुलांचं केलं, लोकलच्या मुलांचं केलेलं नाही। म्हणजे खेडेगावातले पालक अशिक्षित असतात, त्यांच्याकडे जाब विचारायला येणार नाहीत हे ह्यांना माहित आहे। बहिणी लोकलच्या पालकांना फक्त थांबवण्यासाठी लोकलचे विद्यार्थी थांबवले आणि खेडेगावाचे विद्यार्थी बाजूला केले। याच्यासाठी खेडेगावातल्या पालकवर्गानेही आमच्या मुलाचं कसं ॲडमिशन केलं होतं हे बघण्यासाठी यांच्यावर एक मानसिक दबाव, मानसिक हॅरॅसमेंट केली। याच्यासाठी यांच्यावर त्यांनी तक्रार केली पाहिजे आणि यांना कोर्टात यांना न्यायालयात ओढलं पाहिजे। RTI प्रवेशासाठी तुम्ही फॉर्म भरला होता मुलाचा, तुमच्या काय प्रकारामुळे कॅन्सल केला, वेटिंग लिस्टला दाखवतंय? कशा प्रवर्गामधून भरला होता तुम्ही RTI फॉर्म? मी विधवा प्रवर्गातून भरला होता माझ्या मुलीचा फॉर्म आणि पोद्दार स्कूलमधून माझं 16 नंबर वेटिंगवर आलेला आहे। आणि माझं जे शाळेकडून माझ्या घराचं डिस्टन्स आहे ते एकदम जवळ आहे, 500 मीटरच्या आतच माझ्या घराचं डिस्टन्स असून सुद्धा मला 16 नंबरचा वेटिंग दिले आणि विधवा प्रवर्गात असून सुद्धा मला ॲडमिशन मिळालेलं नाही आहे। ठीक आहे, मग तुमची मागणी काय आहे आता? माझी मागणी हेच आहे की याची पडताळणी व्हायला पाहिजे आणि विधवा प्रवर्गातून मला ॲडमिशन भेटायला पाहिजे।